आज आमचे हे म्हणले की आज मला आहे ना खिचडी नको आहे. मग तर शेंगदाण्याचं कूट कमी होतं, गूळ तर खिसून ठेवला होता मी ऑलरेडी. मग पटकन शेंगदाण्याचं कूट करून घेतला आणि त्याचे लाडू बनवायला घेतले मी. आणि अद्वैत पण झोपेतून उठून आला होता किचनमध्ये. म्हणलं आता काय करावं, त्याला सगळे भांडी काढून दिली, चुरमुरे दिले त्याच्यामध्ये खेळायला. म्हटलं थोडं माझं काम होईपर्यंत खेळत तरी बसेल. तर मग तो खेळतच बसला होता छानपैकी त्या भांड्यांबरोबर आणि चुरमुऱ्यांबरोबर. आणि लाडू माझे बनवून झाले होते आणि माझं सगळं काम उरकल्यावर मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं. 1-1.5 महिना झालं मी ठरवते जायचं आहे, पण काय पॉसिबलच होत नव्हतं. पण आज तो दिवस आला होता भेटायला जायचा, कारण की तिला लागले पायाला, त्यामुळे मला तिला भेटायला जायचं होतं. त्या अंगणामध्ये ना अद्वैतला सोडलं ना की ते तिकडे पार कोपऱ्यात जाऊन आहे ना, कट्टा आहे ना तिकडे जाऊन बसतो. आणि पटकन आवरून आहे ना मी खाली आले होते. हे म्हणले की तू जर लवकर आली नाही ना, मी तुला तुझ्या मैत्रिणीकडे नेणारच नाही भेटायला. त्यामुळे मी आहे ना पटकन आवरून खाली आले होते. आणि ते नवीन सोसायटीमध्ये शिफ्ट झाले, त्यामुळं मला काही तिचं घर माहिती नव्हतं. आणि मग तिला फोन केला. मग रुद्रांची आहे ना बाहेर आली होती घेण्यासाठी आम्हाला. आणि मग आम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या इथे एक डॉगी आहे. तर अद्वैत आहे ना तिथून अजिबात हालत नव्हतं. त्याला एवढा डॉगी आवडला होता ना, त्याला हात ते लावून आत बाहेर त्याचं चाललं होतं. म्हणजे ना त्याला तिथून आहे ना येऊशीच वाटत नव्हतं घरामध्ये, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवायला थांबावं लागत होतं. आणि रुद्रशीने हे एक डॉल घेतली. आत्ता खूप क्रेज आहे मुलींना त्या डॉलचा. आणि अद्वैत छानपैकी बॉल खेळत होता. आणि त्यांच्या घरामध्ये ना 2 तास कसे गेले ना काय कळलंच नाही. फायनली मी घरी चालले होते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.